आपल्याला ना या संसार चक्रात अडकलेल्याने खूप दुःख, यातना होत असतात. बुद्ध तत्वज्ञानात 10 अशी बंधनं सांगितलेली आहेत, जेणेकरून आपल्याला या संसाराच्या म्हणजेच जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं आणि मोक्ष किंवा सुगतीलाच पोचता येतं. बरं आता ते कसं? ती कोणती 10 संयोजनं आहेत? आपण एक-एक करू ती बघूयात आणि आपल्या डेली रूटीनमध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये ती आत्मसात करूया. त्यातलं पहिलं संयोजन आहे सीलबद्ध परामर्श. संयोजन याचा अर्थ होतो बंधन. सीलबद्ध परामर्श हे खरं तर पाली शब्द आहेत. याचा अर्थ होतो आपण जी कर्मकांड म्हणजे व्रतवैकल्यांमध्ये जे अडकून राहतो ना, त्यापासून आपल्याला स्वतःला परावृत्त करण्याचं सांगितलंय. कर्मकांड, विधी किंवा मी हे केलं तर यातनं मला मुक्ती मिळेल. अंधश्रद्धा पसरवण्याचं काम नाही, पण काही जणांना आपल्यामध्ये खूप असं एक असतं की प्राण जाय पर वचन न जाय, म्हणजे हा परिपाठ किंवा हे रोज पूजा अर्चा केल्याने माझं सुमंगलच होणार आहे किंवा मला हे केल्याशिवाय जमणारच नाही, अशामध्ये ते अडकून बसतात. याच व्रतवैकल्यांमधून बाहेर पडून आपण सत्य म्हणजे जे आहे तेच योग्य आहे आणि परमत्य सत्य आहे हे मानून आपण जीवन व्यतीत करायचं असतं. हा एक सीलबद्ध परामर्श हे जे एक आहे ते आपल्याला या सुगतीला नेण्यासाठी मदत करत असतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे सक्काय दिठ्ठी. खरं तर आपल्याला ना कसं असतं, मीपणाची सवय झालेली असते. अहमपणा, अहंकार म्हणजे कसं मनाला आणि शरीराच्या समूहाला आपण असं मी जे म्हणतोय ना, मी हा शब्द वापरतोय, त्या मीपणाची, अहंकाराची भावना हेच आपण मागे सोडलं पाहिजे आणि प्रत्येकाशी प्रेमाने, सद्भावनेने, करुणेने बोललं पाहिजे. ही सक्काय दिठ्ठी म्हणजे अहमपणाची भावना, अहंकार ही वृत्ती झिडकारून दिली पाहिजे. हे जे आहे ना मीपणा तो घालवून टाकला पाहिजे आणि हेच आपल्याला सद्गतीला किंवा सुगतीला नेण्यासाठी एक हेल्पफुल आणि मदत करत असतं. धन्यवाद. त्यानंतर तिसरं जे येतं ते विचिकिच्छा. विचिकिच्छा म्हणजे शंका, संशय. कोणाविषयी? तर आपल्या मनात बुद्ध, धम्म आणि त्यांचा संघ यांच्याविषयी होणारी शंका आणि संशय ही वृत्ती. बुद्ध हे महान गुरु, करुणामयी होते. त्यांचा धम्म आपल्याला योग्य मार्गावर आणि मोक्षप्राप्तीकडे घेऊन जातो. तसंच संघ, ह्या तिन्ही विषयी आपण जेव्हा शंका आणि संशय घेतो त्यावेळेस आपण अधोगतीला जात असतो. त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ हे जे परमत्त सत्य आहे, त्या सत्याने आपले मंगल होत असते. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी शंका न घेता तथागतांच्या शिकवणीनुसार जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि हेच आपल्याला सुगतीकडे नेण्यासाठी मदत करत असते. बरं आता हे 3 म्हणजे सीलबद्ध परामर्श म्हणजेच व्रतवैकल्यांमध्ये न अडकणं, सक्काय दिठ्ठी आणि हे विचिकिच्छा, हे जे 3 आपण आपल्या शरीरातून किंवा आपल्या भावनेतून, मनातून जर हे कमी कमी करत नष्ट केले तर आपल्याला पुढचे 7 जन्म नक्की आहेत. माणूस सोतापन्न होतो. सोतापन्न म्हणजे 7 जन्म घेतो. हे 7 जन्म आपल्याला या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून बाहेर पडण्यास मदत करतात. धन्यवाद. ओरप भागी आणि संयोजनाने म्हणजे काय? तर मनुष्य लोकातून अपायलोक, नरक, प्रेतलोक यामध्ये जन्म होणे, खालच्या योनीमध्ये जाणे. ते कसं? तर कामछंद, शरीराविषयी, इंद्रियांविषयी आकर्षण राहणे, त्यांच्याविषयी
आपल्या मनामध्ये काहीतरी छानपैकी असं जागृत होणं, म्हणजे त्या सुखामध्ये राहणे. यामुळे सुद्धा मनुष्य लोकातून मानवाचा जन्म ह्या नरक लोकामध्ये होतो. त्यानंतर आहे ते म्हणजे व्यापाद. व्यापाद म्हणजे हेट्रेड, परीख, पटीक, हेट्रेड म्हणजेच काय तर राग, रुसवे, म्हणजे आपण इतरांविषयी असणारी आपल्या मनामध्ये अहंकाराची भावना जी होते ना, त्याच्यानंतर आपल्याला जो राग येतो, या गोष्टी आपल्या मनामध्ये आपण द्वेष भावना, ह्या गोष्टी. मग या गोष्टी आपण जर समजा कमी केल्या तर म्हणजे आपल्या मधल्या कामछंद आणि या ज्या व्यापात म्हणजे ह्या रागाच्या, द्वेषाच्या ज्या भावना आहेत या जर कमी केल्या तर निश्चितच आपल्याला सुगतीला पोहोचण्याला मदत मिळत असते. आणि यातले म्हणजे मोठे मोठे आणि छोटे छोटे म्हणजे ज्या आपल्या खूप आत खोलवर ह्या ज्या रुतलेल्या भावना आहेत काम छंदाच्या, म्हणजे शारीरिक आकर्षणाच्या किंवा मग द्वेष भावनेच्या, ह्या जर आपण मुळासकट समजा काढून टाकल्या, त्यासोबत आपण व्रतवैकल्यांमध्ये न अडकणं किंवा आपली दृष्टी एकदम योग्यरित्या ठेवून सगळ्यांविषयी करुणा भावनेने, मैत्री भावनेने राहणं आणि बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी संशय न घेणं, हे पाची जेव्हा आपण गुण आपल्या अंगी बांधतो त्यावेळेस आपल्याला एक जन्म हा निश्चित असतो. म्हणजेच माणूस अनागामी होतो, म्हणजे त्याला एक अजून संधी मिळते आणि चांगले कर्म म्हणजे छान छान सत्कर्म करून माणूस सुगतीला पोहोचू शकतो. धन्यवाद. मगापर्यंत सांगितलेली 5 संयोजनं किंवा 5 बंधनं जर आपण आपल्या मनातून, शरीरातून काढून टाकली तर माणूस सकदागामी तर होतोच, पण ती मुळात सकट काढून टाकली तर त्याला मनुष्य लोकात जन्म भेटत नाही. तो अनागामी होतो, पण मनुष्य लोकात त्याचा जन्म नसतो, तर वर देवलोकात होतो. धन्यवाद. त्यानंतर येतं ते रूपराग आणि अरूपराग. रूपराग आणि अरूपराग म्हणजे काय तर सूक्ष्म जे आहेत, सूक्ष्म सुखांवर आसक्ती, किंवा आपण कधी कधी म्हणतो ना मला स्वर्ग प्राप्त व्हावा, असं म्हणजे अशी हे जे रूपधानिक लोक असतात त्यामध्ये आपली पुनर्जन्माची जी काही इच्छा असते ना ती. त्याचप्रमाणे अरूप लोक म्हणजे अति सूक्ष्म सुखांमध्ये आसक्ती. आपल्याला या अरूप लोकांमध्ये जन्म घेण्याची किंवा तिथे पुनर्जन्म होण्याची जी आसक्ती असते, ती आसक्ती ही आपण मनात नाही आणली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जो मनुष्य लोकाच्या व्यतिरिक्त जन्म भेटतो किंवा त्या सुगतीला पोचायला आपल्याला तिथे मदत होते. धन्यवाद. त्यानंतर आहे दिठ्ठी, म्हणजेच मानसिकता. उदच्च कुकुच्च होतं ना कधी कधी, म्हणजे मनाची उदच्च मनाची जी काही व्यथा असते आपली, म्हणजे अवस्था, म्हणजे सतत काय होतं आपण चंचल मन, एका जागेवर स्थिर नसतं, एका कुठल्या गोष्टीसाठी स्थिर नसणं, ही जी अवस्था असते ना आपल्या मनाची ती दिठ्ठी आपण कायम स्थिर ठेवली पाहिजे. म्हणजे सत्यानेच पाहिलं पाहिजे त्या गोष्टीला. पहिली गोष्ट तर या जगामध्ये कोणतीच गोष्ट परमनंट नाही आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे हे समजूनच राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे. हे सुद्धा सुगतीला नेण्यासाठी एक महत्वाचं ठरतं. धन्यवाद. त्यानंतर आहे मान आणि अविद्या. मान म्हणजे अहंकार, दुसऱ्याला कमी लेखणं, आणि अविद्या म्हणजे हे जे परम सत्य आहे, बुद्धांची जी शिकवण आहे याविषयी काही समज नसणे किंवा ते समजून न घेणे. अहंकार भावना स्वतःला श्रेष्ठ समजण्याचं, मी चांगला आहे, मी वाईट आहे, ही तुलना करत बसणं,
समोरचा कसा माझ्यापेक्षा कमी थराला आहे, मी किती उच्च कोटीचा आहे हे समजणं, स्वतःविषयी गर्व आणि अहंकार ठेवणं. आणि अविद्या म्हणजे आता बुद्धांनी जी काही आपल्याला धम्म दिला आहे, ती शिकवण दिली आहे, त्याविषयी अज्ञान असणं, अजाण असणं. तर हे समजून घेतलं पाहिजे आणि सुगतीला जाण्यासाठी आपण आरूढ झालं पाहिजे. धन्यवाद. आतापर्यंत आपण जी 10 संयोजनं, बंधनं जी बघितली, जी आपल्या कदाचित लहानपणापासून आपल्यावरती ती असतील, ती बंधनं आपण, ती संयोजनं आपल्यामधून हळूहळू नष्ट केली आणि तथागतांच्या शिकवणीनुसार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला खूप शिकायच्या आहेत. त्या जर आपण आत्मसात करत राहिलो तर निश्चितच आपल्याला सुगती प्राप्त होऊन अरहंत पद सुद्धा प्राप्त होऊ शकतं. मग करताय ना आजपासून सुरुवात? धन्यवाद.